काँग्रेसच्या प्रचार फलकाला अज्ञात व्यक्तींनी काळे फासले. पोलिसांनी बोर्ड काढला. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता. बुलढाणा नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. घटनाच तशी घडलीय. बुलढाणा शहरातील मुस्लिम बहुल भागात काँग्रेस पक्षाच्या प्रचार फलकाला काळे फासण्यात आल्याचे सकाळी निदर्शनास आले आहे. तेलगू नगर चौकातील एका घरावर रीतसर परवानगी घेऊन लावण्यात आलेल्या फलकावर काळे ऑइल टाकून विटंबना करण्यात आली असून संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवी राठोड हे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी पोहोचून सदर बोर्ड उतरवला आहे. माझं नाव वसीम शेख अनवर. मी प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे आणि आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये नदीम शेख पत्रकार आणि बबलू कुरेशी यांची पत्नी निवडणूक लढत आहे. त्यांच्या गुड्डू मिर्झा तेलगू नगर या चौकातील जे बॅनर होते लक्ष्मी दत्ता काकस आणि या दोघांचे, त्या बॅनरवर कोणी अज्ञात समाजकंटकांनी काळी शाई फेकलेली आहे. त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि मतदारांना आवाहन करतो की अशा कोणत्याही भूलतापामध्ये पडू नका आणि ते काही करेल तर आम्ही त्याला बळी पडणार नाही, मतदार बळी पडणार नाही. आणि युवकांना देखील आवाहन करतो की कोणत्याही प्रकारच्या भूलतापाला बळी पडू नका. आता जो वेळ आहे तुमची मताची ताकद दाखवण्याची वेळ आहे. कोणालाही काही सांगू नका आणि जे आहे शांती आहे ते शांती तयार ठेवा. धन्यवाद. नमस्कार, मैं नदीम शेख सलीम शेख प्रभाग क्रमांक 3 से भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी का उम्मीदवार हूँ. इकबाल चौक के गुड्डू मिर्ज़ा इनके दुकान के सामने हमारा प्रचार का एक बैनर लगा था. रानी बी शेख लाल, शेख नदीम शेख सलीम और दत्ता भाऊ काकस इनकी पत्नी. कल कुछ समाज कंटकों ने उसके ऊपर रात का अंधेरे का फ़ायदा उठाते हुए उसके ऊपर ब्लैक इंक इस तरह का कोई पदार्थ फेंककर जो है तो समाज के अंदर ध्रुवीकरण करने का प्रयास किया. हम इन तमाम चीज़ों का खंडन करते हैं और ऐसी ताकतों का और ऐसी शक्तियों का भी खंडन करते हैं जो समाज के अंदर जातीय ध्रुवीकरण फैलाने का प्रयास कर रहे हैं. मैं हमारे सभी जागरूक मतदाताओं से हाथ जोड़कर विनती करता हूँ कि समाज को ऐसे लोगों की ज़रूरत है जो समाज को शैक्षिक, राजनीतिक, आरोग्य, पढ़ाई और जो अच्छी चीज़ों के अंदर समाज को आगे करना चाहते हैं. ऐसे लोगों से बचो जो समाज के नौजवानों को, बच्चों को बुरी आदतें लगाना चाहते हैं. और तमाम नौजवानों से भी मैं ये अपील करता हूँ कि ये जो राजनीतिक द्वेष है इसका बलि ना पड़ते हुए अपन ताकत से काम करो. ये अमीरी और गरीबी की लड़ाई है, धन शक्ति के विरुद्ध जन शक्ति की लड़ाई है. आपस में भाईचारा बनाकर रखें. धन्यवाद.